बैलगाडी हा प्रकार भेटेल. आपलं राजकीय अशोक स्तंभ वगैरे पण हवं असेल. हे बैलगाडी बघा, बैलगाडीची शेप पण आणि हे मोठी पण बैलगाडी आहे, छोटी पण बैलगाडी. यात हे फक्त थोडेफार नमुने लावलेत, यातले मोठे पण प्रकार तुम्हाला भेटतील. हे उंट गाडी. त्याचप्रमाणे आपल्या राजकीय अशोक स्तंभ आणि न्याव देवता हे प्रकार पण आपल्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये. ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला शंखाची आडणी, सूर्य तांब्याचे सूर्य हे प्रकार पण भेटतील तुम्हाला. हे भरपूर प्रकार आहे तुमच्याकडे. आणि हे शुभ लाभ आहे. हे तुम्हाला बेल्ट दरवाजावरती वगैरे लावायला हवं असेल ते तुम्हाला शुभ लाभ प्रकार पण भेटेल. ओके. त्याचप्रमाणे हे फूट स्क्रबर आहे. पहिले जुन्या जमान्याचे लोक पायाला वजरी वापरायचे. ते वजरी वेगवेगळ्या प्रकारची पायाची फूट स्क्रबर आहे. पाय घासायला वापरलं जातं. हे ते उष्णता वगैरेचा काय त्रास असेल तर हे तुम्हाला ते करायला सोपं भेटेल. आणि अँटिक विमान पण आहे. तुम्हाला पाहिजे गाडी पण पाहिजे, रिक्षा, हे भरपूर यांच्याकडे मिळतात. इथले तुम्हाला शिवाचे मुकोटे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. यात तुम्हाला लाईट वेट शीट मधले पण आयटम भेटतील आणि तुम्हाला जड मधले पण आयटम भेटतील तुम्हाला. चे मकर अवेलेबल आहे. साधारणपणे हे 1 फुटा ते 5 फुटामध्ये अवेलेबल असतात. साधारण आता स्टार्टिंग रेंज 2.5 फूट आहे. तुम्हाला 1 फुटापासून तुम्हाला छोटे ते मोठे भेटतील. देवीचे किंवा मोठे तुम्हाला देवाच्या मागे मकर म्हणून त्याला सजवला जातो. आणि तुम्हाला हे महाभारत समय लावलेली आहे. हे साधारणपणे तुम्हाला 1.5 किलो पासून तुम्हाला मोठ्यात मोठी जर 25 किलोची समय आहे. हे सगळे महाभारत समय म्हणतात जे वजनावर असतात. मी मगाशी विचारलं काय वजनावर भेटतील, तसा हा प्रकार वजनावर आहे. ओके. काय फुटावर असतं, काय मजुरीवरती लेबरवरती पैसे असतात. ओके. सगळं असतो पितळ. आपल्याकडे पितळाशिवाय दुसरं काय आयटम भेटत नाही. पुणेकर, तुम्ही पितळाच्या मूर्त्या, पिंडाच्या वस्तू, अँटिक वस्तूचे शॉप शोधताय का? चला तुम्हाला दाखवतो. हे गुरुकृपा हँडीक्राफ्ट मंडईमध्ये आला. समोर रामेश्वर चौक आहे. रामेश्वर चौकात हे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्याच्याबरोबर समोर श्रीनाथ टॉकीजच्या इथे हे गुरुकृपा हँडीक्राफ्ट. इथे सर्व प्रकारच्या पितळाच्या अँटिक मूर्ती मिळतात.